या अगोदर देखील अनेकांनी आश्वासन दिलं होतं. 16 महिने उलटून गेले, मात्र सध्या आरोपी निष्पन्न सुद्धा झाले नाही. मग ही चूक कुणाची आहे नेमकी, ही कशा पद्धतीने केली जाते? हे चूक सगळी ह्यांची आहे, प्रशासनाची आहे. सगळी चूक प्रशासनाची. प्रशासनाला कळायला पाहिजे ना की आपण न्याय द्यायला पाहिजे. एक मिडल क्लास फॅमिलीत ना आम्ही काही लई एवढे राजकीय ह्याच्यात का, माझा काही नवरा कोणता गुंड होता का, कोणता राजकारणात होता. एक सामान्य नागरिकांना सामान्यसारखा आम्ही न्याय मागतो ना ह्याच्याकडं. आम्ही इतक्या दिवस चुपचाप होतात ना. एकदा साहेबांनी वाचा फोडली म्हणून आम्ही मीडियासमोर आलात, काहीतरी आम्हाला न्याय मागत आहात, तरी पण आम्हाला न्याय देत नाही. तर आता 15 दिवस झाले, सगळे येऊन गेले, तरी पण ह्यांनी पण सांगून आम्हाला न्यायच नाही अजून. आरोपी एक सध्या आरोपी यांना निष्पन्न सध्या झाले नाहीत अजून. मात्र पहिल्या पोलिसांच्या संदर्भात तुम्ही आरोप केला होता की राजकीय प्रेशर होता, दबाव होता. आता तर तशा पद्धतीचं कुठलं नाही ना. मग नेमकं काय होतंय? आता कशाला राजकीय हे होऊ शकल. आम्हाला मुंडे साहेबांना तर किती पाठबळ दिलं होतं. सगळं आमच्या देखत फोन केले, सगळं हे केलं, तरी पण आम्हाला काहीच न्याय नाही आहे. मग आता कोण त्यांना कॉल करणार? कुणीच नाही ना कॉल करणार. आता त्याच्या पद्धतीने एसपी सर तर आता दबंगशाही म्हणूनच आपल्याला आलेत ना. मग त्यांच्या पद्धतीने ते करतील, तपास देतील आरोपी आपल्याला. मात्र कुठेतरी उशीर होतो असं वाटतंय. उशीर तर झालाच आहे ना. 1.5 वर्ष होऊन गेले, तरी पण आता उशीर तर झालाच आहे. तरी पण मला आता लेकरांच्या शिक्षणासाठी काहीतरी मला ठाम निर्णय तर घ्यावा लागेल ना. माझ्या लेकरांची पुढे काळजी घेणार कोण आहे? कुणीच नाही ना माझ्या लेकरांची काळजी घेणार. मग मी लेकरं कुणाच्या जीवावर म्हणून असे हे करायचे? किती म्हणून मी पोलिसांच्या चक्रात सतत घालायच्या? मग हे प्रशासनाला कळायला पाहिजे, न्याय द्यायचा आहे का काय करायचंय ते.